दैत्याकडचा कोणाकडे गेला? देवाकडे गेला. बस आता एकीकडे देव बसलेले आहे, एकीकडे दैत्य बसलेले आहे. देवाने काय केलं? देवाने अमृत प्राशन केलं आणि दैत्य बिचारे अशीच राहून गेले. देवाने काय केलं? अमृत पिऊन टाकलं, पण दैत्य असेच राहिले ना. म्हणून शेवटी मात्र विचार केला देवाने, अरे दैत्य असेच राहिले, मग बस ह्या दैत्यांना आता असं ठेवता येणार नाही. म्हणून उरलं काय होतं? ते दारू होती, पण ते सांगितलं होतं ना, दारू निघाले. लोक म्हणे कोणी केले? कोणा केले? भोले बाबाने केले म्हणे. हा हेच दारू कोणाला पाजले? त्या दैत्याला पाजले. मग दारू पिणारे कोण आहे? आता तुम्ही सांगा, दारू पिणारे कोण आहे? आता बोला ना. आता मी खरंच आहे बरं. दारू पिणारे कोण आहे? कोण आहे? आता मी भागवताचं सांगून राहिलो तरी तुम्ही बोलून नाही राहिले. मला सांगा, अमृत निघालं, मोहिनी रूप धारण केलं देवाने. दैत्याने काय केलं? अमृताचा कलश देवाकडे देऊन दिला. अमृत कोणी दिलं? देवाने दिलं. एकीकडे कोण बसलेले आहे? देव. एकीकडे दैत्य आहे. बघा, दोघेही समोर बसले आहे, पण अमृत कोणी प्राशन केलं? देवाने प्राशन केलं. पण दैत्य असेच राहिले. एवढंच नाही, युद्ध झालं. युद्ध, हा त्या ठिकाणी युद्ध झालं. दैत्य असेच राहिले. म्हणून शेवटी मात्र देवाला दया आली. म्हणून जे उरलेलं होतं, काय जे उरलेलं आहे, नास्तिक आहे, जे सडका आहे, पुष्का आहे, तेच उरलेले, त्याला काय म्हणतात? दारू. उरलेले दारू कोणाला दिले? दैत्याला दिले, त्या राक्षसाला दिले. पण दारू पिणारे कोण आहे? टप्पूचे बाबा कोण आहे? आता तरी बोला ना. आताही बोलत नाही. तुमच्या मनात नेमकं चाललं काय? मला माहिती आहे तुमच्या गावामध्ये दारू पिणारे लोक अजिबात नाही आहे, पण तरी तुम्ही बोला. दारू पिणारे कोण आहे? आवाज आला. कसं आहे, तुम्ही जर बोलणार नाही तर मी बोलणार नाही. तिला उशीर झाला बरं. अजून रामचरित्र बाकी आहे. हा, मग भगवान परमात्मा कधी येईल आपल्या इथं? हा, आनंद घ्यायचा आहे ना आपल्याला. हा, मग कोण आहे दारू पिणारे? सांगा. एक साथ आवाज बोलता. महिला मंडळी पहिले तुम्ही सांगा, दारू पिणारे कोण आहे? हा हा, ताई केलं बाबा, मी नाही सांगितलं. पुरुष मंडळी मी नाही म्हटलं बरं. हा हा, महिलांनी सांगितलं. आता पुरुष मंडळी तुम्ही सांगा, मागचे बसलेले दारू पिणारे कोण आहे? हा, राक्षस. हा, मग दारू पिणारे कोण आहे? राक्षस आहे. म्हणून तर राक्षस वृत्तीचे वागतात. हे सत्य परिस्थिती आहे बरं. हा, राक्षस वृत्तीचे. आणि मला सांगा, हे कोण खातात? राक्षस खातात का नाही? सत्य परिस्थिती आहे. हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. हे राक्षस त्याही काळामध्ये राक्षस होते देवासोबत, आणि तेच देवासोबतचे राक्षस बिचारे या कलियुगामध्ये आले. प्रत्येक गावागावामध्ये राक्षस आहे, खाणारे पिणारे प्रत्येक गावात सापडते. काही काही घरामध्ये तुमच्या घरामध्ये नाही, तुमच्या गावात नाही. हा, असो. म्हणून आता लक्षात ठेवायचं. हा, इथून पुढं हा, शिवमहापुराण जर असतं ना, पुन्हा थोडा गोडवा आला असता याच्यामध्ये. हा, मला शिवमहापुराणच दिलं होतं नाही का? कारण ज्यावेळेस माझे कार्य घेण्यासाठी फोन केला ना, तर पहिला प्रश्न बाबांनी एक केला. डोंगरे बाबांनी, महाराज आम्हाला शिवमहापुराण ऐकायचं, आमचं समाधान झालं नाही. पण आमच्या महाराज दादांनी असं म्हणलं की एकदा तुम्ही महाराजांची कथा ऐका. कारण भागवत हे लोकांना कळायला पाहिजे का भागवत नेमकं काय असतं बा. बरेच लोक भागवत सांगतात, बरेच लोक ऐकतात. म्हणून एकदा भागवत करा, नंतर शिवमहापुराण ऐका काय आहे. म्हणून मात्र भागवत काही सोपं नाही. हा, नाही का? म्हणजे अशा गोष्टी माहिती होते ना. झाल्या काय एवढ्या वर्षात माहिती तुम्हाला? सांगितलं कोणीतरी? सांगितलं? हा, माहिती पडलं ना आता. दारू पिणारे कोण आहे? आता तरी बोला ना. हा, बाबा आता कोणता पोरगा बोलला रे? ते देवाला कुठे गेला?
ते अमृत प्राशन केलं आणि मात्र त्या ठिकाणी संपूर्ण देवतांनी अमृतपान केलं. दैत्य असेच राहतात, क्रोधित होऊन मात्र देवासोबत भांडण करतात. कोणी भांडण केलं? दैत्यांनी भांडण केलं. पण मात्र त्या ठिकाणी राहू आणि केतूचा सुद्धा उद्धार करून टाकला देवाने. त्या भांडणामध्ये काय झालं? राहूचा आणि केतूचा सुद्धा देवाने उद्धार केला. पुढे मात्र देवासुर संग्रामामध्ये मात्र या ठिकाणी आता ही स्थिती होऊन जाते की मात्र दैत्य गुरु शुक्राचार्य यांची संजीवनी विद्याद्वारे मारल्या गेलेल्या बलीला पुन्हा जिवंत केल्या जाते. कारण बली मारला गेला होता, पण मात्र त्या संजीवनी विद्याद्वारे दैत्य गुरु शुक्राचार्यांची जी विद्या आहे संजीवनी विद्या, त्याद्वारे मात्र बलीला पुन्हा मात्र जीवित केल्या जाते. आणि बलीद्वारे नर्मदेच्या तटेवरती सुंदर असा एक यज्ञ त्या ठिकाणी त्या यज्ञाला सुरुवात होतो. आणि हा यज्ञ मात्र पूर्ण झाला तर त्या यज्ञाचं फळ मात्र इतकं मोठं मिळेल, त्यामधून एक रथ प्राप्त होईल आणि त्या रथावरती मात्र हा राजा बसला. कोण? बली. तर मात्र त्याला हरवणं कोणी शक्य नाही. म्हणून काय ठेवला त्याने? यज्ञ ठेवला. यज्ञ बघा तेवढं फळ प्राप्त करण्यासाठी. आणि मात्र इकडे अशा प्रकारच्या यज्ञाला सुरुवात झाली. नर्मदेच्या तटावरती सुंदर असलेला तो यज्ञ सुरू आहे. आणि या प्रकारे पुढे अद्भुत असं वर्णन केलेलं आहे की राजा बल्याद्वारे नर्मदेच्या तटावरती यज्ञ सुरू झाला. पण इकडे मात्र समस्त देवता माता अदितीला शरण गेले की माई हा जर का यज्ञ पूर्ण झाला तर देवतांनी कुठल्याही प्रकारचा आधार राहणार नाही, देवतांना स्थान राहणार नाही. म्हणून काहीतरी हा यज्ञ थांबला पाहिजे, याच्यासाठी काहीतरी प्रयत्न करा. संपूर्ण देवतागण शरण केले. कोणाला? माता अदितीला. बस काय करावं? तर माता अदितीने महामुनी कश्यपाच्या द्वारे प्रयोग व्रत पूर्ण केलं. महामुनी कश्यपांना प्रार्थना करून प्रयोग पूर्ण झालं आणि त्या प्रयोगाचं फल स्वरूप इतकं छान मिळालं की माता अदितीने अत्यंत सुंदर अशा बालकाला जन्म दिला. तो एक भगवंताचा अवतार आहे. बोले वामन भगवानानी. असं असणारं बटू वामनाचं छोटस स्वरूप आहे. हा अगदी छोटस स्वरूप. बस हळूहळू ते छोटस बालक लहानचं मोठं झालं. कारण वेळ नसला की आपल्या कथेमध्ये बालक लवकर मोठं होतात. म्हणून छोटस स्वरूप मात्र त्या ठिकाणी आहे. आणि वेळेची कमतरता असल्यामुळे इतकं ते सुंदर स्वरूप आहे बटू वामनाचं की भिन्न भिन्न गोष्टीद्वारे भिन्न भिन्न देवतांनी त्यांचं स्वागत केलं. कोणाचं? बटू वामनाचं. आणि या ठिकाणी माता अदितीने भिक्षा पात्र दिलं. माता उमाने त्यामध्ये भिक्षा वाढली. सप्त ऋषींनी गोष्ट मंडळ दिला. सरस्वती मातेने रुद्राक्षाची माला, माता गायत्रीने मंत्र प्रदान केला कश्यपाच्या द्वारे. आणि मात्र तेच बटू वामनाचं स्वरूप मात्र सुंदर असं स्वरूप धारण करून झोडी घेतलेली आहे. आणि ते झोडी घेऊन मात्र राजा बलूच्या द्वारापर्यंत गेले. तेरे द्वार
बलीच्या द्वारापर्यंत गेले. कोण गेले? बटू वामन. आणि म्हणत आहे भिक्षा दे भिक्षा दे भिक्षा दे. आवाज तुम्हाला राजाला बस राजाचा यज्ञ सुरू आहे. आणि राजाचा यज्ञ सुरू असताना मात्र राजाने बघितलं की अरे द्वारापर्यंत कोणीतरी आलेला आहे. कशासाठी? भिक्षा मागण्यासाठी. आणि एखादी दारावरती भिक्षा मागण्यासाठी आलाय तर त्याला दान दिलं पाहिजे. लक्षात घ्या, दानाचं काही साधारण महत्व नाही. अलीकडे लोक दान करत नाही, लोकांना माहिती नाही. पुन्हा एक विषय तुम्हाला सांगेन. काल जेव्हा आम्ही जेवताना बसलो ना, भोजन करताना, ज्या आजी बाहेर गावून आल्या ना, त्यांनी आम्हाला एक गोष्ट सांगितली महत्वाची आहे. बरं, उपदेश करून जाईल आपल्याला. का? म्हणजे महाराज मी पंढरपूरच्या वाऱ्या केल्या आणि वाऱ्या केल्याच्या नंतर मात्र मी गावामध्ये सप्ताह करू शकत नाही, संत भोजन करू शकत नाही. पण मला त्यांनी सांगितलं की कुठेतरी भागवत होतं. त्या भागवतामध्ये महाराज लोकांना म्हणे मी किती 1000 रुपयाची दक्षिणा दिली. कारण काय देण्याचं? कारण काय मला सांगा. दानाचं महत्व त्यांना कळालं. दानाचं महत्व त्याच लोकांना कळते जे लोक आळंदी पंढरपूरची वारी करतात. लक्षात घ्या, महत्वाचं आहे. कोणालाही कोणालाही महत्व कळत नाही. सांगू तुम्हाला दानाची व्याख्या काय आहे. एखादा यज्ञ होत असेल तर त्या यज्ञाची पूर्णता म्हणून शेवटी आपण काय देत असतो ब्राह्मणांना? काय देतो ब्राह्मणांना शेवटी? तुम्ही बोला ना. आता तरी येणाऱ्याकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला मी किती वेळा सांगू, येणाऱ्याकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला माफी मागून होतो. कारण कथेमध्ये लक्ष देणं गरजेचं आहे. महत्वाचा विषय चाललाय आपण. दानाचं महत्व सांगतो तुम्हाला. मला सांगा, आपण घरी एखादी होमपूजा ठेवली किंवा सत्यनारायणाची कथा आपण करतो ना, किंवा आपलं घर बांधलं तर आपण वास्तुपूजनाला काय करतो? होम हवन करतो. शेवटी आहुती टाकतो. आहुती दिल्याच्या नंतर ब्राह्मणाच्या हातात आपण काय देतो? नुसती दक्षिणा देतो. अजून काय देतो? वस्त्रदान करत असतो ना. हीच पूर्वीपासून परंपरा चालत आलेली आहे दानाची. लक्षात घ्या, अजूनही कोणाला माहिती नाही. अन्नदान केल्याच्या नंतर तुम्ही सुद्धा आम्हाला काय देता? देतात का नाही? त्यांच्या घरी अन्नदान झालं, सर्वांना माहिती आहे. आज सुद्धा अन्नदान केलं. आता कोणाच्या घरी होतं मला माहिती नाही. त्या दादांच्या घरी सुंदर अशी कंपनी आहे. कशाची? ते वगैरे नाही, कॅनल वगैरे ते शिवतात. बघा, त्यांनी सर्वांना प्रत्येकाच्या हातामध्ये एक उपकरण दिलं. प्रत्येकाच्या हातात. का म्हणून दिलं मला सांगा? कारण काय असेल? कारण काहीतरी असेल ना. दानाचं महत्व, अन्नदान आपण केल्याचं. अन्नदान म्हणजे काय? यज्ञ आहे. यज्ञ. अन्नदान करणे म्हणजे यज्ञ आहे. आणि त्या यज्ञाची आहुती दिल्याच्या नंतर, भोजन केल्याच्या नंतर आहुती झाली, आहुती दिल्याच्या नंतर त्याचं फळ आपल्याला मिळावं म्हणून काहीतरी दक्षिणा, नारळ, पान आणि वस्त्र दान केल्या जाते. हे सत्य आहे. अजूनही काही लोकांना माहिती नाही या गोष्टी, पण हे सत्य आहे. दानाचं महत्व अजून भरपूर आहे जगामध्ये. अन्नदान, वस्त्रदान, गोदान. गाई सुद्धा लोक दान करतात. गाई कधी विकल्या जात नाही. लक्षात घ्या, गोदान करावं लागतं. वस्त्रदान सुद्धा करावे लागते. काही काही भागामध्ये अजूनही परंपरा आहे. काही लोकांना अजूनही कळालं नाही. पण आपल्या गावामध्ये मला सांगायचं काम पडलं नाही. लक्षात घ्या, नाश्ता करायला गेलं की सर्व गोष्टी
पण ही परंपरा आहे, लक्षात घ्या. कारण शेवटच्या दिवशी सुद्धा आपण काय करतो, ग्रंथ पूजन करतो. हा काय आहे, यज्ञ आहे ना. भागवत सप्ताह या ठिकाणी होत आहे, भागवत सप्ताह यज्ञ होता याला. मग हा यज्ञाची आहुती पूर्ण होते आणि त्याच्यानंतर आपण सुद्धा काही वस्त्रदान करतात, कोणी दक्षिणा दान करतात. का म्हणून कारण असेल ना त्याला. 18 वर्ष झाले आपण बघत आहे. त्याचं कारण हेच आहे की आपण जो यज्ञ केला त्या यज्ञामध्ये आहुती दिली, 7 दिवस आपण आहुती दिली, त्याचा आपल्याला काहीतरी फळ मिळावं याच्यासाठी दान केलं जाते. काय केलं जाते, याच्यासाठी दान केलं जाते. बघा खरोखर सांगतो तुम्हाला, आम्ही भरपूर गाव पाहिजे पण पिंपळ फुट्यासारखं दान सुरू गाव नाही पाहिजे. खरोखर खोटं सांगत नाही. त्या गावाचं नावच येते. काय त्याच्याचं कारण, तुम्ही म्हणाल पैसे दिले म्हणून. पैसे दिले म्हणून नाही. कितीतरी वर्षाच्या नंतर भागवत झालं पण त्यांना सांगायचं कामच नाही पडलं. जेवढे कलाकार होते सगळ्यांना वस्त्र दिले, एकट्याने नाही. आणि सगळे लोक घेऊन आले. काय त्यांच्या मनामध्ये दुर्गती सुद्धा माहिती नाही मला. कारण दानाचं महत्व त्यांना कळालं. म्हणून सर्वांना दानाचं महत्व पहिले कळायला पाहिजे. बलिराजाला सुद्धा तेच. मी कशाबद्दल बोलतो, बलिराजाच्या दारावरती कोण आलाय, भिक्षा मागण्यासाठी बटू वामन आलेले आहे. भगवान परमात्मा हे त्याला माहिती नाहीये. आणि त्याचा काय चालू आहे, यज्ञ चालू आहे. पण त्या यज्ञाची आहुती पूर्ण करण्यासाठी दारावरती कोणीतरी आलं, म्हणून मात्र त्याला काय द्यावे लागेल, दानाच्या स्वरूपात भिक्षा मागावी लागेल. याच्यासाठी मात्र बळीराजा बटू वामनापर्यंत येऊन पोहोचला आणि बटू वामनाला हात धरून मात्र घरामध्ये बसवलं. कोणाला आदर सत्कार केला बटू वामनाचा. आणि आदर सत्कार करून मात्र बटू वामनाचं पूजन केलं. आणि बटू वामनाचं पूजन केल्याच्या नंतर बटू वामनाला विचारलं, म्हणते महाराज मागा तुम्हाला काय पाहिजे आहे. कोणाला, बटू वामनाला म्हणत आहे. देवाला साक्षात भगवान परमात्मा आहे बटू वामनाच्या रूपात. आणि मागा म्हणून कोण म्हणत आहे, कोण म्हणत आहे, राजा बळी. राजा बळी म्हणत आहे मागा तुम्हाला काय पाहिजे. देव हसायला लागले. अरे हे सगळं माझं आहे, हे सगळं कुणाचं आहे, देवाचं आहे. हे सगळं माझं आहे तर मग तुम्हाला काय दे, काय देऊ शकणार. मनातल्या मनात भगवान परमात्मा हसत आहे, मात्र आग्रह करत आहे. कोण, राजा बळी. कोणाला, देवाला आग्रह करत आहे. म्हणते काहीतरी मागा. त्या छोट्याशा स्वरूपाला राजा बळी म्हणत आहे मागा, काहीतरी मागा, मला देण्याची इच्छा आहे. काय करावं, देवाने विचार केला. काहीतरी असं मागणं मला मागावं लागेल की मात्र राजा बळीचा यज्ञ पूर्ण करू द्यायचा नाहीये का. कारण त्याच्या मनामध्ये काय होतं, जर यज्ञ पूर्ण झाला तर मला काय प्राप्त होईल, एक रथ प्राप्त होईल. आणि मी जर युद्धावरती गेलो तर त्या रथावरती मला कोणी हरवणं शक्य नाहीये. बस देवाने तेच केलं. काय, ठीक आहे राजामध्ये आहे, तुला देण्याची इच्छा आहे ना, काय देऊ शकणार सांग. म्हणे तुम्हाला जे उचित असेल, धन दौलत धान्य काय पाहिजे ते मागा. देवाला हेच पाहिजे होतं. त्याच्या म्हणण्याप्रमाणे जर तो देत असेल तर देव कधी घेतो, लक्षात घ्या. सोपं नाहीये. देवाला देणं सुद्धा उचित असलं पाहिजे. देवाला कळतं काय मागावं, माणसाला फक्त कळत नाही काय द्यावं, हे माणसाला कळत नाही. म्हणून साधू संत जर दारावरती आले, एखादा भिक्षुक आला तर त्याला कधी वापस पाठवायचं नसते, काहीतरी देऊनच पाठवायचं असते, लक्षात घ्या. म्हणून राजाबाई विचारत आहे. छोटस स्वरूप आहे, मोहिनी रूप धारण केलेलं आहे, बटू वामनाचं वामन रूप धारण केलेलं आहे. म्हणून मात्र विचारत आहे. म्हणते मागा, देवा तुम्हाला जे पाहिजे ते मात्र मी द्यायला तयार आहे. बस भगवान परमात्मा म्हणत आहे, ठीक आहे राजा, तुम्हाला देणार आहे ना, मग एक काम कर. बस काय मागितलं, काय मागितलं बटू वामनाने. बोला ना महिला मंडळी.
आ रहा है। फिर कथा कहाँ पे गई? हाँ, इतने बरस के बाद ही आपको याद नहीं, तो फिर कथा कैसे? हाँ, वही तो बात है, मैं तभी से बोल रहा हूँ, पीछे से कोई आए ना उसकी तरफ मत देखना। हाँ, कथा कहाँ पे? कथा यहाँ पे, लेकिन आप उधर देखते, इसलिए कथा ध्यान में नहीं रहती। हाँ, म्हणून थोडं तुम्ही आहे ना महिला मंडळी, तो रस्ता समोर आला तरी चालेल, नाही तर मग समोर समोर सरकून जा। हाँ, कारण येणाऱ्याला जागा नाही, त्याच्यामुळं या समोर समोर सरकून या सर्वांनी। नाही लक्षात राहिली तरी चालते, कथा काही अडचण नाही, आपल्याला पाहून घेऊन देव बरोबर करते ना, लक्षात। कारण इथं बसले तरी आपलं भाग्य आहे। हा, कारण घरी बसणाऱ्यापेक्षा तर बरी आहे ना, काय बोलतो मी, घरी बसणाऱ्यापेक्षा आपण कधीही बरं आहे महिला मंडळी, लक्षात घ्या। फक्त कथेला आल्याच्या नंतर उठून जाऊ नका म्हणजे झालं। हा, एवढं लक्षात ठेवा। ऐका, कोण कथा नाही माहिती ना तुम्हाला, राजाबलीने काय मागितलं, देवाने काय मागितलं राजाबलीला, मी सांगतो ऐका। राजाबली म्हणत आहे, मागा तुम्हाला काय पाहिजे, आज मी द्यायला तयार आहे, कारण काय माझ्या घरी काय आहे, यज्ञ, मी तुम्हाला खाली हाताने पाठवणार नाही। बस देवाला हेच पाहिजे होतं, कोणाला? वामन भगवंताला। ठीक आहे राजा, तुला द्यायचं आहे ना, मग आहे, मला 3 पावलं जमीन दे, 3 पावलं। काय मागितलं देवाने? 3 पावलं जमीन। राजा बळी हसायला लागला, अरे देवा, मागून मागून काय मागितलं? 3 पावलं जमीन। म्हणे हो राजा, मला 3 पावलं जमीन पाहिजे। पुढचा आहे राजा, हे तुझ्या पावलाने नाही, माझ्या पावलाने पाहिजे। राजा बळी पुन्हा करतो, राजा हसू लागला, अरे जर माझ्या पावलाने म्हणलं असतं तर कितीतरी जास्त जमीन गेली असती ना। देवाचे पाऊल किती आहे? छोटेसे भगवान परमात्मा आहे, आणि त्या छोट्याशा पावलाने किती जमीन जाणार आहे? कोणाला आश्चर्य वाटलं? राजा बळीला आश्चर्य वाटलं, अरे जर म्हणलं असतं तर माझ्या पायाने किती असते, मागून जास्त जमीन गेली असते ना, पण छोट्याशा स्वरूपात या छोट्याशा पावलाला किती जमीन जाणार? आश्चर्य वाटलं। पण पुढे काय घडणार हे राजा बळीला माहित नव्हतं। बस म्हणजे राजा बळी, ठीक आहे तुला जायचं आहे ना, 3 पावलं काय कर, जमीन दे। शेवटी इलाज नव्हता राजा बळीकडे, राजा बळी म्हणत आहे, ठीक आहे मी 3 पावलं जमीन द्यायला तयार आहे, पण देव म्हणत आहे मी असं मान्य करणार नाही, मी असं मान्य करणार नाही। 3 पावलं जमीन द्यायची असेल तर तुला काय करावं लागेल? संकल्प सोडवावा लागेल, हातावरती पाणी घ्यावं लागेल। बघा, अन्नदान करताना आपण श्लोक म्हणतो, ओम सहना भवतु सहनौ भुनक्तु सर्वं करवावै तेजस्विना अदितमस्तुमात् विश्वाय हरिओम। शांती शांती शांती। बदल केवळ घेता नाम घ्या, श्रीहरीचे सर्व म्हणते नाम घेता कुठे घेऊन तरी जीवन वेळ नसण्यामुळे पटपट सांगितलं। अजून एक श्लोक आहे, ओम ब्रह्मार्पणं ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतं ब्रह्मैतेन गंतव्यं ब्रह्मकर्म समाधिना। हा, हे मंत्र आहे, आणि हे मंत्र म्हणल्याच्या नंतर तो यज्ञ म्हणजे आपण दिलेलं दान पूर्ण होत असते, लक्षात घ्या। म्हणून ताटाच्या वरती काय फिरवतात? पाणी, कारण त्याचं फळ मात्र त्या लोकांना मिळालं पाहिजे जे अन्नदान करतात, म्हणून ताटावरती पाणी फिरवलं जाते, म्हणून श्लोक म्हणला जाते, हे सत्य कारण आहे। ऐका, भगवान परमात्मा सुद्धा राजा बळीला तेच म्हणत आहे, राजा बळी मी असंच मात्र जमीन घेणार नाही, पहिले काय कर, हातावरती पाणी घे, आणि पाणी घेऊन काय कर, मी मंत्र म्हणतो, बस संकल्प सोडून घे। हा, काय कर, संकल्प सोडव, तेव्हा मात्र मी खरं समजेन का तू जमीन दिली। बस राजा बळीने कसलाच विचार केला नाही, कोशमंडल घेतला, आणि कोशमंडल घेतल्याच्या नंतर मात्र ज्या शिखरामधून पाणी येणार होतं, ऐका तिथे कोण आले? दैत्य गुरु शुक
शुक्राचार्य त्या ठिकाणी आलेले आहे आणि दैत्यगुरु शुक्राचार्य म्हणत आहे राजा बले आहे तू संकल्प सोडू नको, हातावरती पाणी घेऊ नको. जर तू पाणी घेतलं, संकल्प सोडला तर तुझ्या आयुष्यातलं सगळं गेल्याशिवाय राहणार नाही. कोणी सांगितलं? दैत्यगुरु शुक्राचार्याने. पण मात्र राजा बले ऐकायला तयार नव्हता. बस राजा बलीने काय केलं? हातावरती पाणी घेला. पण तेवढ्यामध्ये काय दैत्यगुरु शुक्राचार्य यांनी सूक्ष्म रूप धारण केलं आणि मात्र असं म्हणतात की जे छिद्र होते ना त्या छिद्रातून मात्र त्या कुशल मंडळमधून पाणी पडणार होतं. त्या छिद्रामध्ये जाऊन बसले कोण? दैत्यगुरु शुक्राचार्य. बस दैत्यगुरु शुक्राचार्य आडवे गेले कोणाला? राजा बलीला. कारण हे दैत्यगुरु शुक्राचार्यांना कळालं होतं की पुढे काय घडणार आहे. म्हणून मात्र आला म्हणून घोडीला डोळा बस डोळा फोडून टाकला. कोणाचा? शुक्राचार्य यांचा डोळा. आणि शेवटी मात्र हातावरती पाणी घेतलं आणि पाणी घेऊन मात्र संकल्प सोडला. आणि संकल्प सोडल्याच्या नंतर राजा बळी म्हणत आहे देवा बस संकल्प सोडला. घ्या तुम्हाला 3 पावलं जमीन पाहिजे ना? काय पाहिजे? 3 पावलं जमीन पाहिजे. मी द्यायला तयार आहे. ऐका छोटस स्वरूप आहे. जेव्हा भिक्षा मागायला दारावरती आले कोण? बटू मामा छोटेसे आहे. पण ज्या वेळेस राजा बळी मात्र म्हणत आहे की देवा मी जमीन द्यायला तयार आहे बस घ्या. त्यावेळेस भगवंतांनी काय केलं? आपलं जे मूळ स्वरूप होतं ते विश्व स्वरूप होतं ते मात्र बडू मामाने धारण केलं. आणि बस राजा बळीला म्हणत आहे राजा बळी सांग तुझ्या सांगण्याप्रमाणे पहिलं पाऊल देवाने टाकलं. पहिलं पाऊल कसं देवाने टाकलं? आता स्वर्ग लोक टाकला. काय केलं? पहिल्या पावलामध्ये देवाने काय केलं? स्वर्ग लोक टाकला. दुसरं पाऊल घेतलं. दुसऱ्या पावलामध्ये संपूर्ण मृत्यू लोक टाकून टाकला. कारण चतुर्भुज स्वरूप केलेला आहे. आता मात्र राजा बळीला देव म्हणतात हे राजा सांग. कारण तीन पायाचं मात्र 3 पावलं जमिनीचं तुला काय केलेलं आहे? संकल्प सोडवलेला आहे. सांग तिसरं पाऊल ठेवू कुठे? कारण उरलं काहीच नाही. स्वर्ग लोक प्रदान केला, मृत्यू लोक प्रदान केला. सांग तिसरं पाऊल ठेवू कुठे? त्यावेळेस राजा बळीकडे काही बोललं नव्हतं. शिल्लक काहीच नव्हतं. राजा बळीने आपलं मस्तक मात्र समोर केलं आणि भगवंताने आपलं चतुर्भुज स्वरूप तो पाय मात्र भगवंताने राजा बळीच्या मस्तकावरती ठेवला आणि राजा बळीला
राजा गडी विचार करा हा देवाला साधारण समजू नका देवाची लीला आहे बघा किती पावलं तुम्ही मागली होती 3 पावलं पहिले काय केलं स्वर्ग लोक प्रधान मृत्यू लोक प्रधान राजाकडे सगळी सत्ता असते लक्षात घ्या हा सगळी सत्ता असते शेवटी काही उरलं का द्यावं लागलं राजा वेळेला का द्यावं लागलं तुम्ही बोला ना काय द्यावं लागलं मस्त पुढे करावं लागलं मला सांगा आपल्याकडे काय आहे पुढे करण्यासाठी करा कोणीतरी मस्त पुढे करा काहीच नाही आपल्याकडे देण्यासाठी हा देवाला काही देऊ शकत नाही पण एक गोष्ट देवाला देऊ शकतो जी तुम्ही वर्गणी देता ना सत्यामध्ये हा ही कोणाच्या कार्यासाठी समर्पित होते ह्याच भगवान परमात्म्याच्या म्हणजे तुम्ही दिलेलं दान तुम्ही दिलेली देणगी वाया जात नाही देवाच्या कार्यासाठी समर्पित होत आहे लक्षात घ्या म्हणून तुमचं सुद्धा दान खोटं नाही आहे एवढं लक्षात ठेवा म्हणून तुम्ही सुद्धा दानशूर त्याला तुमचं काम बसवता तुम्ही सुद्धा स्वतःला कमी समजू नका तुम्ही सुद्धा कोण आहे दानशूर म्हणून मात्र कधी कधी राजा बली सारखं सुद्धा आपण दान केलं पाहिजे एवढं दानाचं महत्व आहे विचार करा दान काही साधारण नाही तुम्ही सुद्धा ही कथा विस्तारित आहे पण आपल्या वेळेची कमतरता आहे 5:30 झाले हा पावणे 6 बघा असं एकदा कथेमध्ये गोडवा आला की मग काय माणसं दान नसते दान तर काय असं ऐका पुढे सुद्धा फार सुंदर असं भगवंताच्या अवताराचं वर्णन आहे मत्स्य अवतार सुद्धा सांगितलेला आहे पुढे अनेक अवताराची कथा आहे कारण 24 अवताराची कथा आलेली आहे नाही का पण आपल्याला वेळेनुसार काही गोष्टी पाहावं लागतो यानंतर भगवान मात्र सत्यव्रत रतीन करतो आणि मत्स्य अवतार धारण करतो आणि मत्स्य पुराणाची कथा त्या ठिकाणी सुरू होते या पश्चात शर्यती आणि सुकन्या अश्विनी कुमाराचा संदर्भ देतात आणि अश्विनी कुमाराची जेही सेवा करतात असं म्हणतात की ते सदैव चिर आणि तरुण राहतात म्हणून त्यामध्ये अत्यंत सुंदर अशी भक्त रघुवंश परंपरा सांगितली होती भक्त रघुवंश परंपरा ते म्हणजे राजा अंबरीश सांगितलं पुढे कथा महत्वाची आहे राजा अंबरीश न चुकता एकादशीचं व्रत करायचं थोडक्यात कथा सांगतो तुम्हाला काय करायचे एकादशीचं व्रत करायचं पण एकादशीचं व्रत सोडायचं ठरलं कोण्या दिवशी एकादशीचं व्रत सोडल्या जाते जो एकादशीचा दुसरा दिवस आहे त्याला काय म्हणतात हा आपल्याकडे बारस म्हणतात वास्तविक पाहता त्याला द्वादशी सुद्धा म्हणतात बारसही बरोबर काय म्हणतात द्वादशी अवघडचा दिवस त्याला दशमी म्हणतात अवघडचा दिवस त्याला दशमी दशमीच्या नंतर एकादश एकादशीच्या नंतर द्वादश असं असतं म्हणून मात्र न चुकता एकादशीचं व्रत केलं आणि मात्र दुसऱ्या दिवशी काय सोडायचे आहे ते एकादशीचं व्रत सोडायचं आहे पण मात्र एकादशीचं व्रत दुर्वासा महामुनी सोबत सोडायचं ठरवलं कोणी कोणी तुम्ही कोणी अंबरीश राजन पण झालं असं की मात्र अंबरीश राजा स्नानासाठी गेला होता स्नान करण्यासाठी कुठे गंगेच्या किनाऱ्यावरती पण मात्र उशीर झाला असंच आहे ना बरोबर आहे ना खरं आहे ना म्हणून मी विचारत असतो म्हणजे महाराज चुकीचे चालले तरी होस म्हणते काय महत्वपूर्ण कथा आहे लक्षात घ्या कारण
अंबरीश राजा काही साधारण नाही आहे, रघुवंश परंपरेमध्ये असणारे आहे. विचार करा, एकादशीचं व्रत केलं, दूर्वासा महामुनी सोबत सोडायचं ठरलं, पण मात्र दूर्वासा महामुनी कुठे गेले होते? स्नानाला गेले होते. मी म्हणलं अंबरीश राजा गेले होते, तुम्ही होस म्हणे. हा हेच आहे ना, म्हणजे कळायला पाहिजे. पण मात्र त्यांना उशीर होता, म्हणून मात्र अंबरीश राजाने द्वादशीचं व्रत सोडलं, एकादशीचं व्रत सोडलं. बस दुर्वासा महामुनी आले, राग आला दुर्वासा महामुनीला, अरे की मला येऊन दिला नाही आणि मला न येऊन देता याने काय केलं, हे एकादशीचं व्रत सोडलं. बस काय केलं, दुर्वासा महामुनीने कृता नावाच्या राक्षसीचं आवाहन केलं. कोणाचं? कृता नावाच्या राक्षसीचं. आणि तिचं आवाहन करून मात्र जे करायला नव्हतं पाहिजे ते केलं. शेवटी मात्र देवाला राग आला. कुणाला? देवाला. बघा ते एकादशीचं फळ सांगतो बरं. हा, हे अंबरीश राजाने काय केलं, एकादशीचं फळाचं महत्व सांगतो, ऐका. शेवटी त्या कृता राक्षसीचा देवाने काय केलं, सुदर्शन चक्राचं आवाहन केलं आणि त्या सुदर्शन चक्राने कृता राक्षसीचा वध केला. आणि शेवटी ते जे देवाने पाठवलेलं सुदर्शन चक्र आहे ते मात्र दुर्वासा महामुनीच्या मागे लागलं. कोणाच्या? दुर्वासा महामुनीच्या. ते चक्र थांबत नव्हतं, काय करावं? शेवटी मात्र दुर्वासा महामुनी देवाला शरण गेले. देवा काय करू? हे मात्र चक्र थांबायला तयार नाही, काय करू देवा सांग ना. देवाने सांगितलं, माझं दर्शन घेऊ नको, कारण तू चुकी केली. जा अंबरीश राजाच्या पाया पड आणि अंबरीश राजाला सांग की एकादशीचं जे पुण्य आहे, जे फळ आहे ते मात्र मला प्रदान कर. तेव्हा मात्र हे चक्र थांबणार नाही, तोपर्यंत हे चक्र थांबणार नाही. हे सत्य आहे. दुर्वासा महामुनी अंबरीश राजाकडे गेले, अंबरीश राजाला प्रार्थना केली, दर्शन घेतलं. राजाला म्हणतात, राजा माझ्या हाताला पाप घडलं, चुकी झाली, कृपया करून मला माफी द्या आणि मात्र तुमचं एकादशीचं पुण्य, एकादशीचं फळ मला प्रदान करा. तेव्हा हे चक्र काय होईल, थांबेल. तोपर्यंत थांबणार नाही. शेवटी अंबरीश राजाने काय केलं, हे एकादशीचं त्याचं जे पुण्य होतं, फळ होतं, ते मात्र कोणाला प्रदान केलं, दुर्वासा महामुनीला प्रदान केलं. तेव्हा मात्र ते सुदर्शन चक्र थांबलं, तोपर्यंत थांबत नव्हतं. विचार करा, एवढं मोठं एकादशीचं फळ आहे. हा सोपं नका समजू एकादश, मी सांगितलं ना. म्हणून एकादश माणसानं केली पाहिजे, लक्षात घ्या. म्हणून पुढे फार सुंदर असं ज्या ठिकाणी वर्णन आलेलं आहे, खटवांगो यांचे दीर्घभाऊचे अज आणि अजांचे दशरथ. कारण ही महत्वपूर्ण कथा. अजांचे कोण? दशरथ. कारण आता आपण मुख्य कथेपर्यंत येऊन पोहोचलो, तोपर्यंत कार्यकर्ते मंडळी थोडा गुलाल आणि फुलं सर्वांच्या हातावरती द्या. हा, सर्वांच्या हातावरती थोडे फुलं बारीक करा, त्याच्यामध्ये गुलाल टाका आणि सर्वांना द्या. हा, पहिले कृष्ण अवताराच्या पहिले कोणता अवतार सांगितलेला आहे? राम अवतार. म्हणून राम अवतार फार महत्वाचा आहे, लक्षात घ्या. आणि वेद नसले का तसे देव लवकर जन्माला येतो आपल्याकडे, नाही का? हा, कारण आपलं भाग्य आहे आपण राम अवतार साजरा केला. कधी कधी केला? राम आले होते का तुमच्या गावात? कधी आले होते? ऐका दिवस लक्षात. मागच्या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये किती तारीख होती? विसरले, तारीख पण विसरले. 22 जानेवारी. हा, लक्षात घ्या. राम आएंगे तो अंगना सजाओगे, मेरे झोपड़ी की
आपल्याला सर्वांना दिसले. हा कितीतरी वर्षात नंतर आपल्याला फळ मिळालं, राम मंदिर झालं. हा विचार करा, असा भगवंताचा अवतार. हा कोणी लिहिले भजन माहित नाही, पण कोण नाही का, सुंदर वाटते मनाला. म्हणून सुरुवातीला राम अवतार सांगितलेला आहे बघा. राजा दशरथ आहे, थोडक्यात सांगतो तुम्हाला कारण आपल्याला वेळेची कमतरता आहे. राजा दशरथ आहे, पण राजा दशरथाला संतान नाहीये. काय नाहीये? संतान नाहीये. काय करावं? मात्र बघा, राजा दशरथाला एवढं माहिती होतं की एक द्वार असा आहे की त्या द्वारावरती जर आपण हात पसरवला तर खाली हाताने येऊ शकत नाही. ते द्वार म्हणजे गुरुचं द्वार आहे. लक्षात घ्या, कोणाचं? गुरुचं द्वार आहे. गुरु आपल्याला जे ज्ञान प्रदान करेल ते योग्यच असेल, अयोग्य कोणीच नाही प्रदान करणार. गुरुने सांगितलं, जा कामिष्ठी यज्ञ कर. कामिष्ठी यज्ञ केल्याच्या नंतर त्यामधून काय मिळेल? प्रसाद मिळेल. काय मिळेल? प्रसाद मिळेल. म्हणून मात्र वेळ नसल्यामुळे सुंदर असा कामिष्ठी यज्ञ पार पडला आणि पार पडल्याच्या नंतर झालं असं की प्रसाद मिळाला. आणि प्रसाद मिळाला कारण पायवरदान होतं बघा. पुत्र कामिष्ठी यज्ञ झाला, पायवरदान देवतेने दिलं आणि त्यामध्ये अर्धा कौशल्याला तर अर्धा भाग मात्र सुमित्रेला आणि कैकेयी मातेला वाटून दिला. पण हातावरचा प्रसाद कसाच आहे, वाट पाहणं सुरू आहे. झालं असं तेवढ्यामध्ये वेळ नसल्यामुळे लवकर घाल आले आणि तो हातावरचा प्रसाद मात्र पिंड घाळीने झडपला. तो घेऊन गेले आणि तो प्रसाद कोणाच्या हातावरती पडला? मेरे प्यारे मोही वासियों, जरा इधर ध्यान दो, महत्वपूर्ण कथा है. इधर ध्यान दो. काय तो प्रसाद तिकडे मात्र कोणी नेला? घारीने नेला. कुठून? आकाश मार्गातून. तो प्रसाद तिकडे अंजनीच्या हातावरती पडला. कारण अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले होते. इकडे मात्र ज्याप्रमाणे सांगितलं होतं तिकडे तो प्रसाद अंजनीने ग्रहण केला. तिकडे अंजनी माता सुद्धा गर्भस्थ आहे. इकडे मात्र या राण्याने योग्य अशा प्रकारे आपल्या हातातला प्रसाद वाटप करून ग्रहण केला. सुमित्रेला दिला, कौशल्याने देखील प्रसाद दिला आणि कैकेयीला देखील सुद्धा दिला. विचार केला मनामध्ये, दोन पुत्र झाले तर एक मात्र कैकेयीला आणि दुसरा मात्र कौशल्या मातेला दिल्याशिवाय राहणार नाही. तसंच झालं. वाटायला पटलं वाटलं का? पटपट वाटा. तसंच झालं. मात्र भगवानाने काय केलं? वेळ नसल्यामुळे नाही का इकडे डोहाळे लागले आणि डोहाळे लागल्याच्या नंतर झालं असं की 9वी स्थिती निवडली. मधुमास गुणी शुक्ल पक्ष अभिजित मुहूर्त आणि दुपारचे 12 वाजता रामचंद्र तयार झाले. Oh,
त्यामुळे प्रभू राम लवकर येऊन पोहोचले कुठं आपल्या मुली गावामध्ये. भगवान परमात्मा हळूहळू लहानाचे मोठे झाले. भगवंताने लीला केल्या. लीला करून मात्र भगवंताचा विवाह सोहळा पार पडला. विवाह सोहळा पार पडल्याच्या नंतर झालं असं की ठरल्याप्रमाणे भगवंताला काय होता वनवास होता. ही कथा फार विस्तारपूर्वक आहे. उद्या मी तुम्हाला सांगेन थोडा वेळ भेटला. म्हणून मात्र भगवान परमात्मा वनवासाला गेले. वनवासात कोण आहे? कोण आहे? माता सीता, लक्ष्मणजी, प्रभू रामचंद्र. तिथे गेल्याच्या नंतर एक वाट पाहत कोणाचा वाट पाहत होती? कोणासाठी कोण होती? ती स्त्री होती. कोणाची वाट पाहत होती? प्रभू रामचंद्राची. कोण होती ती स्त्री? शबरी. तिथे जाऊन भगवंताने शबरीचे बोरं खाल्ले. विचार करा, तेही मुष्टे बोरं. मुष्टे बोरं सुद्धा शबरीचे देवाने खाल्ले. विचार करा. जब मेरे राम जी का वन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का वन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. विचार करावा लागते. पुढे मात्र शुभदेवजी महाराज राजा परीक्षितीला विचारतात की राजन, आता ही कथा मात्र राम अवतारापर्यंत येऊन पोहोचली. म्हणते राजा, आता पुढे काय करायचं? म्हणते तहान लागली असेल तर पाणी पिऊन या. भूक लागली असेल तर काहीतरी खाऊन या. लागली का कोणाला ताण भूक? वेळ झाला का कधी कधी लागतात, ताण सुद्धा लागते. राजा परीक्षिती म्हणत आहे, महाराज मला ताणही लागली आणि मला भूकही लागली, पण कोणती अन्नाची गरज नाही, पाण्याची गरज नाही. मला तहान लागली, पण त्या कृष्ण कथेची कोण म्हणत आहे? राजा परीक्षिती. मला त्या भगवान परमात्म्याची कथा ऐकायची आहे. म्हणून ऐका, खरी गोष्ट आहे बघा, नाही का? फटाके कधी फोडल्या जाते? कधी फोडल्या जाते? एखादा आनंदाचा क्षण असला तर देवाला सुद्धा आज आनंद आहे इथे येण्यासाठी. देवाला सुद्धा आनंद वाटत आहे. ऐका, फार गोड आहे. 5 मिनिटांमध्ये आपली कथा पूर्ण होणार आहे. ऐका, पुढे सुखदेवजी महाराज वर्णन करतात. चंद्रवंश परंपरा सांगितलेली आहे. ही चंद्रवंश परंपरा अद्भुत आहे. पुढे मात्र यानंतर वर्णन केलं देवकी. ही देवकांची कन्या. कोण? माता देवकी. कोणाची कन्या आहे? देवकांची कन्या आहे. आणि 7 कन्या आहे. 7वी म्हणजे माता देवकी आहे. आणि तसं तर सूरसेनाचे पुत्र आहे राजा कंस. कोणाचे पुत्र? सूरसेनाचे पुत्र राजा कंस. पण मात्र त्या बालकाचं भविष्य वाचल्यानंतर जैलामध्ये प्रवाहित केलं आणि एका ठिकाणी उग्रसेनाने प्राप्त केलं आणि त्याला नाव दिलं, ते म्हणजे राजा कंस. देवकी ही तर बहीण आहे. कोणाची? राजा कंसाची. सख्य आहे का चुलत आहे? सख्य आहे का चुलत आहे? सख्य आहे का? सख्खी बहीण असते तर असं वर्तन केलं असतं का? खरं सांगा बरं.
जैलामध्ये ठेवलं असतं. आता तुम्ही म्हणलं सख्खी बहीण आहे म्हणून, हा सख्खी म्हणता येईल का? म्हणता येईल नाही, म्हणताच येणार नाही. हा लक्षात घ्या, सूरसेनाचे पुत्र पण मात्र चुलतच बहीण म्हणावं लागणार आता, असं म्हणलं तरी चालेल. ऐका, राजा कंसाची बहीण, मात्र तिचा विवाह ठरला कुणाचा? देवकी मातेचा. गपची बस बस, आपल्या आईजवळ जा. तू छान बाळ आहे ना, बाळा जा आपल्या आईसोबत बस. हा बाबावर असा बोलला पाहिजे, नाही का शब्दात ऐकलं, नाही तर काही काही पोराला किती सांगा. तुमच्या गावातलं जायचं आहे. काल एक मुलगी म्हणे कोणाला, एका पोराला बरं, लग्नाच्या पोराला म्हणे बे चुपचाप बस मध्ये म्हणे. मुलगी तुमच्या गावातली, आता नाव सांगत नाही म्हणून आपली माहित नाही, सांगा म्हणजे कोणाला काय बोलावे कळत नाही. सध्या परत तुझे तुमच्या गावातले लोक सुद्धा होते, कोण दादा होते हे इथं बसलेले, हा त्यांना माहिती. हे चुपचाप बसणारे म्हणे, एका मुलाची भाषा मुलगी वापरून राहिली. सांगा आता काय म्हणावं या लेकरांना? हा सांगा, लय भारी लेकर आहे आपल्या गावात. मी सांगेन, आता सांगणार नाही कारण वेळ नाही. असो ऐका, आमची महाराज मंडळी हसायला लागली, कारण आपण जे झाले ना ते काय नाही का, म्हणजे तो विनोदाचा भाग आहे नाही का. म्हणजे काकाजी म्हणायचं तर तिने आपजी म्हणून टाकलं, एक विनोदाचा भाग तयार झाला त्या ठिकाणी नाही का. असं झालं पाहिजे. असो त्याच्यावरती आपल्याला बोलायचं नाही. ऐका, गोड म्हणतात देवकी माता, राजा कंस भाऊ आहे, पण मात्र देवकी मातेचा विवाह कोणासोबत ठरला? वासुदेव महाराजांसोबत, वासुदेवांसोबत विवाह सोहळा ठरला. वेळ नसल्यामुळे मात्र विवाहाला प्रारंभ झाला आणि वेळ नसल्यावर मंगलाष्टक म्हणता येणार नाही, म्हणून मंगलाष्टक तिकडे म्हणते पण इकडे होणार नाही, म्हणून मात्र मंगलाष्टक पार पडले, विवाह सोहळा पार पडला. वेळ नसल्यामुळे विवाह सोहळा लवकर पार पडला. हा पार पडल्याच्या नंतर लग्न लागलं. लग्न लागल्याच्या नंतर शेवट काय असते? शेवट काय असते? एकदम नवरीला कुठं जावं लागते? काय म्हणतात त्याला? हारा डेरा. आपल्याकडे परंपरा आहे ना, बस हारा डेरा काढला. वेळ नसल्यामुळे लवकर काढला आणि हारा डेरा काढून मात्र दोघांनाही, कोणाला? वासुदेवाला आणि देवकीला रथामध्ये बसवलं. कोणी बसवलं? राजा कंसाने. आणि मात्र राजा कंस सुद्धा त्या रथावरती विराजमान आहे. त्या रथामध्ये देवकी माता आणि वासुदेव आहे. त्या रथामध्ये तो दुष्ट कंस पापी त्या ठिकाणी बसलेला आहे. 12 घोड्याचा लगाम मात्र त्या राजा कंसाच्या हातामध्ये आहे. किती? 12 घोड्याचा लगाम. आणि मात्र तो कंस रथ हाकत आहे. काय सांगितलं? वरती आकाशवाणी झाली. त्या आकाशवाणीने सांगितलं, हे कंसा, तिची तू थाटामाटामध्ये मिरवणूक काढली, तिचा आत्मा तुला काय करणार आहे? मारणार आहे. हे जसं राजा कंसाने ऐकलं, वासुदेवाने एक कचरा खबरदार
ठेव, मला बंदिस्त ठेव, दोघांनाही बंदिस्त ठेव, पण मात्र हिला हार जाऊ नको. शेवटी झालं तसं की मात्र या दुष्ट कंसाने, पापी कंसाने काय केलं, यांना बंदी खाण्यामध्ये ठेवलं. आणि बंदी खाण्यामध्ये ठेवून मात्र झालं असं की मात्र देवकी मातेला डोहाळे लागले. जेलामध्ये त्या ठिकाणी ठेवलेला आहे दोघांना, आणि तिथे डोहाळे लागल्याच्या नंतर मात्र वेळ नसल्यामुळे पहिला जन्माला आला. जसा पहिला जन्माला आला राजा कंसाकडे नेऊन दिला. कोणी कोणी ज्या ठिकाणी तिथं राजा कंसाचे जे गण होते ना, त्यांनी पहिरेदाराने तिथे नेऊन दिला. राजा कंसाने विचार केला, अरे राजा कंसाने विचार काय केला बघा, की अरे भय कितव्यापासून आहे, भय कितव्यापासून आहे, 8व्यापासून भय आहे. पहिल्याने काय केलं, बोलू नका बोलू नका बोलू नका, कथा महत्वपूर्ण आहे, 2 मिनिटाची कथा ऐका. पहिला जन्माला आला, राजा कंसाकडे नेला. राजा कंसाने काय म्हणलं की अरे मला भय कितव्यापासून आहे, कितव्यापासून आहे, 8व्यापासून आहे. मग पहिल्याने काय केलं, लोक म्हणते पापी होता कंस. हा विचार केला ना, विचारी सुद्धा होता कंस. हा तेव्हाच्या कंसापेक्षा आताचे कंस किती पट पाप करते. हा म्हणजे तेव्हाचे कंस तरी विचारी होते, आताच्या कंसामध्ये विचार आहे का, आहे. प्रत्येक गावागावामध्ये कंस आहे, तुमच्या गावात नाही आहे मला माहिती आहे, पण असे कंस आमच्या गावाकडे आहे. झालं असं बघा, राजा कंसाने विचार केला, अरे हा पहिला आहे, बस पहारेकरांना सांगितलं म्हणे सोडून द्या याला, याला मारायचं नाही, हा पहिला भय कितव्यापासून आहे, 8व्यापासून आहे. पण तेवढ्यात झालं असं की आग लावे महाराज. कोण आले, कोण आले, बोला ना, घरी कोण आले, आग लावे महाराज. कोण, नारद महर्षी. हा मी सांगितलं ना, हे आग लावणारे प्रत्येक गावात असतात नारद. हा ते नारद तिथे गेले म्हणे, हे कंसा काही वेळा वेळा झाला का काय, म्हणजे मला वेळा म्हणते, म्हणे हो, म्हणे तू पहिल्याला कसं काय सोडते, कारण नारद महर्षीला माहिती होतं हा पुढचं कार्य होणार नाही, पहिला गेल्याशिवाय पुढचं कार्य होणार नाही, म्हणून पहिल्याला जाणं गरजेचं होतं, हे नारद महर्षीला माहिती होतं. म्हणून नारद महर्षी म्हणते, हे कंसा कोण म्हणते तुला की हा पहिला आहे, म्हणे हा पहिला आहे, कितवा आहे, पहिलाच आहे ना, म्हणे हा पहिलाच आहे. अरे म्हणे हा पहिला नाही आहे, हा पहिला सुद्धा 8वा असू शकते. म्हणे कसं काय, म्हणे मग 1 पासून 8 पर्यंत किती होते, बाबा ना 1 पासून 8 पर्यंत किती होते, तुम्ही बोला ना, 1 पासून 8 पर्यंत 8. म्हणे आता उलट मापत 8 पासून तर 1 पर्यंत मापत किती होते सांगा, बोला ना तुम्ही, किती होते, तुम्हाला काही टेन्शन आहे का, आहे का टेन्शन, तिकडे मागे बसलेले म्हणजे बोलत नाही अजिबात. काय म्हणलं नारद महर्षीने, 1 पासून तर 8 पर्यंत तो सुद्धा किती होते, 8वा होते, आणि 8 पासून तर 1 पर्यंत मापतात 8 7 6 5 4 3 2 1, म्हणून 8 पासून 1 पर्यंत मापलं तर पहिला सुद्धा 8वा असू शकते. सोडू नको. कंसाने काय केलं, त्या लेकराला उचललं, फिरवलं आणि मात्र असं आधीच केलं. असे 6 मुलं मारले, किती 6 मुलं मारले, 7वा गर्भ राहिला, पण वेळ नसल्यामुळे 7वा गर्भ मात्र रोहिणीच्या गर्भामध्ये पाठवला भगवान. कुठे, रोहिणीच्या गर्भामध्ये. आणि त्या 7व्या गर्भातून रोहिणीच्या पोटी कोण आले, आणि शेवटी मात्र वेळ नसल्यामुळे झालं असं की मात्र आखल्याची वेळ पाहतो. त्या ठिकाणी पुन्हा मात्र गर्भ राहिला, गर्भधारणा झाली. वासुदेव महाराज विचारत आहे की आई साहेब
तुम्हाला काही खावंसं वाटतं का? म्हणजे या तुरुंगामध्ये काय खायला मिळणार आहे? काहीच ठेवलं नाही त्या दुष्ट पापी माणसाने. बस म्हणून मात्र आठवा राहिला आणि वेळ नसल्यामुळे त्याच आठवड्याने काय केलं? अष्टमी स्थिती निवडली. काय निवडली? अष्टमी स्थिती निवडली. आणि अष्टमी स्थिती